उपजीविकेला हे एकच साधन असतं जे आपल्याला आपण उपजीविकेसाठी सर्वांना ते गरजेचं असतं. आणि व्यवसाय सुरू करताना आता मी तुम्हाला एक थोडक्यात व्यवसाय करताना मी फार जास्ती वेळ नाही घेणार आहे. तर व्यवसाय सुरू करताना आपल्याला काय काय गोष्टी ढोबळमानाने प्लॅनिंग करायच्या त्याबद्दल मी जास्तीत जास्त अर्ध्या तासात तुम्हाला ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. विषय खोल आहे पण काही मुख्य मुद्दे हे समजले तर महत्वाचे असतात. तर दुनियेतला कुठलाही व्यावसायिक घ्या, अगदी तुमच्या गावातला चणे विकणाऱ्यापासून ते कोण बिल गेट्स वगैरे यांच्यापर्यंत घ्या, सर्वजण ह्या एकाच गोष्टीसाठी व्यवसाय करत असतात, नफा आणि पैसा कमावून यासाठी. आणि मी एक दुसऱ्या एका उद्योगातलं एक उदाहरण देतो. एक माणूस सिमेंटचे खांब बनवायचा आणि कोणीतरी माणसाने सांगितलं की बाबा सिमेंट खांब बनव, तू बनव, मी तुला पैसे देतो आणि गावातल्या 4-5 लोकांना तू रोजगार निर्माण करून देशील. आणि त्यांनी सांगितलं बाबा हा 10 गुणी सिमेंट आणा, 10 गुणी सिमेंट आणल्या, शिगा आणा, रेती आणा, खडी आणली, हे बनवायला सुरुवात केली. बनवायला लागल्या, अरे शिगा संपल्या. मग ठीक आहे, संपल्या ना, मग ऑर्डर द्या. ऑर्डर दिल्या, अरे आज सिमेंट संपलं, मग सिमेंटची ऑर्डर द्या. की ते येऊन पडत होतं आणि त्यांचे जमा खर्च व्यवस्थित लिहिलेले असायचे की अमुक तारखेला अमुक आला, तमुक तारखेला तमुक आला, अमुक तारखेला एवढे खांब विकले गेले, तमुक तारखेला तेवढे खांब विकले गेले. आणि शेवटी जो पैसा देत होता तो म्हणाला, अरे मला मिळत काहीच नाहीये, तुम्ही फक्त हे करताय की तुम्हाला पैसे जात आहेत ना, माझ्या खिशातले जातात, येत नाहीये. तर त्यांनी मला बोलवलं, माझे मित्रच होते ते, म्हणजे मी काय. तर ते म्हणे बरे असं चाललंय, मी 4 लोक उभे राहतील म्हणून मी पैसे दिले त्यांना आणि आज अशी कंडिशन आहे की काय चित्र चाललंय तेच कळत नाही. मग मी प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही एक बॅचला, म्हणजे एक सिमेंटची गोणी फोल्डर जे काही माल मटेरियल टाकतात त्याला किती एका याच्यामध्ये खांब होतात. आणि मग हिशोब केला, 85 रुपये रॉ मटेरियल लावून त्यांचा एक खांब बनवत होता त्या गाया. ही साधारण 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आणि हे पठ्ठे 80 रुपयाला विकत होते. आणि हे कळलं का नाही, कारण जसा माल लागला जमा खर्च लिहिला फक्त त्यांनी, पण जमा आणि खर्च नुसताच लिहिला, त्यातून हिशोब केलेच नाही की एका खांबाला खर्च. आणि अशा रीतीने मग त्यांना लगेच त्यांनी घाटा होतोय बोलल्यावर त्यांनी लगेच बंद केलं. तर सांगायचा मुद्दा काय की जमा खर्चात हे तुम्ही अगदी खूप टाईट राहा आणि हे अत्यंत काटेकोरपणे जमा खर्च लिहिला गेला पाहिजे की तुम्ही कुठलाही नवीन उद्योग चालू करत असाल तर जमा खर्च अत्यंत काटेकोरपणे. आता नर्सरीवाले समजा हा पालापाचोळा गोळा करून त्याचे कंपोस्ट बनवत असाल काय, तर त्या कंपोस्टचा सुद्धा काहीतरी किंमत लावा. कारण तो पालापाचोळा तुम्ही वापरताय, तुम्ही दुसऱ्याला देताय. तुम्ही इथे त्या पिशव्यांमध्ये माती भरत असाल, ती माती तुम्हाला कदाचित नदी काढून आणत असाल तुम्ही, किंवा इथल्या कुठल्या तरी शेतातून आणत असाल, पण त्याची कॉस्ट धरा आणि त्याची मग रिअल किंमत तुम्हाला कळेल की एका पौध्याची किंमत किती पडते. पण जोपर्यंत तुम्ही ही माती इथलीच आहे, पाणी तिथलंच आहे, त्याची कशाला किंमत धरा. असं केलं तर तुम्हाला पैशात नुकसान नाही होणार, पण तुम्ही हिशोबात यशस्वी नाही होणार. त्या दिवशीचा म्हणजे तुम्ही माल भरलात आणि माल विकलात, ह्याच्या तुम्ही 2 पैसे खिशात पडणार, त्याच्यामध्ये वाद नसतो. पूर्णपणे घाट्यात चटकन माणूस जात नाही, पण तो तुम्ही ते कॅल्क्युलेशन बरोबर नसलं केल्यामुळे जेव्हा तुम्ही मास स्केलला जाल किंवा दुसऱ्या स्थानी तुमचं शिफ्टिंग करायला बघाल तर तिथे तुम्हाला चांगलाच फटका बसेल. कारण तुम्ही जी किंमत बाजारात ठेवत असाल त्या किमतीत तुमचं जमा पण होत नसेल. म्हणजे मातीची किंमत आणि पाण्याची किंमत जर तुम्ही धरली नाही आणि समजा दुसरीकडे ते तुम्हाला विकत घ्यायला लागलं तर तुमचा प्रॉडक्टची कॉस्ट तुम्ही बरोबर काढू शकता. तर कॉस्टिंग हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून पैसा हा आपल्या उद्योगाचा मूळ पाया आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करताना खूप खूप काळजी घ्या. हा एक संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. आता आपण एका दुसऱ्या विषयाकडे वळू. इथल्या काही जणांना माहिती असेल स्वॉट अनालिसिस याला म्हणतात.
कुठल्याही शक्यतो ज्या मोठ्या कंपन्या जेव्हा कर्ज काढतात बँकांकडून, तेव्हा त्या कंपन्या आणि बँका सुद्धा साधारण स्वॉट अनालिसिस केल्याशिवाय फाईल स्वीकारत नाही. तर स्वॉट अनालिसिस काय प्रकार आहे, हे काही फार मोठं आहेत नाही, साधारण अनुभवाने तुम्हाला या गोष्टी कळत असतात, पण त्याचं अगदी व्यवस्थित मूल्यांकन जर केलं गेलं तर आपल्याला ते फायदेशीर पडतं. आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? एस म्हणजे स्ट्रेंथ, आपली ताकद कशात आहे. डब्ल्यू म्हणजे विकनेस, आपण कमकुवत कशात आहोत. ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि टी म्हणजे थ्रेट, आपल्याला संधी कुठे आहेत आणि आपल्याला धोके कुठे आहेत. तर कुठलाही छोटा व्यवसाय असो किंवा मोठा व्यवसाय असो, हे स्वॉट अनालिसिस फार महत्वाचं असतं की ह्याच्यामध्ये आपण आपली स्ट्रेंथ, आपली अवकात काय आहे हे आपल्याला एक्झॅक्टली माहिती पडतं. आणि हे आपलं आपणच करायचं, कोणाला दुसऱ्याला सांगायची हे मदत नाही घ्यायची. कारण काही काही गोष्टी असतात त्या आपण, ही गोष्ट स्वतःची स्वतःच करण्यासारखी आहे. आता स्ट्रेंथ, आपली ताकद, आता आपण एक्झाम्पल घेऊ. आता नर्सरीचं कोण कोण आहे नर्सरीमधलं इथे? नर्सरीमध्ये आपण आपली स्ट्रेंथ म्हणजे बिझनेससाठी जे मूलभूत गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी काय आहेत. आता उद्या तुम्ही नर्सरी टाकली तर तुम्हाला उत्पादन करायला मुख्य कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहेत? मॅनपॉवर पाहिजे, मॅनपॉवर, त्याचे गॅजेट्स पाहिजेत, मॅनपॉवर, गॅजेट्स पाहिजेत, सर्व अवजार पाहिजे, अवजार, जागा जागा पाहिजे, जमीन जागा खत, बियाणं, लेबरर्स, ते आलं ना मॅनपॉवर मध्ये आलं ना. ठीक आहे. पहिली गोष्ट Compound. म्हणजे याला अजून कंपाऊंड, फायनान्शियल बॅकिंग पाहिजे, भांडवल पण भांडवल. पैसा, माझा अक्षर फार खराब दिसतंय. नाही बट वी कॅन अंडरस्टँड. कंपाऊंड, हा कंपाऊंड, हा, ते आपण जागेत धरू, जागेमध्ये कंपाऊंड दिला तर साधारण या गोष्टी आपल्याला लागतात. भांडवल, मॅनपॉवर, अवजारं, जागा, खतं, बियाणं आणि काय आणि सटरपट. main हा ज्याचं उत्पन्न घ्यायचं त्याचं काय, हा एन्व्हायरमेंटल काय आहे, कुठल्या याला ग्रो होणार, बरोबर. हवामान, पाणी आहे की हवामान. नाही, त्याचं सगळं हवामान. लागणार ना. हवामान, आणि ते प्रॉडक्ट आपण जे काढणार आहोत त्याला मार्केट आहे की नाही, दॅट इज प्लास्टिकच्या थैल्या, बरोबर. मार्केट, नाही तर जिथे भरपूर पिकते तिथे त्याला व्हॅल्यूच नसणार ना. नाही ना. रॉ मटेरियल म्हणून मी हा. धरलेलं आहे की Raw बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या साधारण म्हणजे हे खत सुद्धा रॉ मटेरियल मध्ये येईल, बियाणं सुद्धा रॉ मटेरियल मध्ये येईल. ट्रान्सपोर्टेशन, सरकारचे काय नियम असतील, कायदे कानून, आणि मार्केटिंग, मार्केटिंग, मार्केट, ट्रान्सपोर्ट आणि काय म्हणाला सरकारी कायदे असतात ना काय काय आता. लायसन्स मिळवायचं आहे. आपल्या घरात तेलाची हे अरे पण तुला विकता येणार नाही बरोबर. लाईक दॅट. हा, तर आता आपल्याला एवढे मुद्दे मिळाले. हा, हे मुद्दे तुमच्या व्यवसायाला गरजेचे की ह्याच्याशिवाय म्हणजे आता हे स्ट्रेंथ आणि विकनेस की आपण आपल्याला काय काय आहे आपल्याकडे. पहिली गोष्ट, आपण ज्या परिसरात किंवा जे उत्पादन घेतो त्याच्यामध्ये कायदे आपल्या फेवरमध्ये. आता तुम्ही म्हणाल सफेद मुसळी, सफेद मुसळीला भरपूर किंमत आहे असं मी ऐकत असतो, म्हणजे अशाच संस्थांमधून ऐकत असतो. तर त्याला काहीतरी विक्रीला प्रॉब्लेम आहे. सफेद मुसळी म्हणजे काय? वनस्पती, आपण हा. आयुर्वेदिक आहे म्हणजे आयुर्वेदिक औषधासाठी, हा, पौष्टिक आहे, शक्तिवर्धक. हा, शक्तिवर्धक म्हणून. पण त्याच्या विक्रीला काहीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आक्षेप असतो. नाही नाही, प्रॉब्लेम काय माहितीये का, एक तर म्हणजे फॉरेस्टच्या जमिनीमध्ये जर का ते असेल ना, हा, हा. तुम्ही त्याची शेती करू शकता ओके. तुमच्या जमिनीवर. हा, हा. पण फॉरेस्टच्या जमिनीमध्ये जी निघालेली असते सफेद मुसळी, त्याला हात नाही लावू शकता. ओके, ओके. तर म्हणजे असे चित्रविचित्र कायदे असतात काही काही. आता ट्रान्सपोर्टेशन हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही कुठे राहता?
हा दहीसर. दहीसर म्हणजे वेस्टर्न नाही ना? ओके. आता तिथे समजा तुम्ही नर्सरी टाकली की नर्सरी ही हेवी मटेरियल्स असतात, म्हणजे ते तुम्हाला ते पौधे तुम्हाला व्यवस्थित ट्रान्सपोर्ट करणं फार गरजेचं असतं. आणि असे खड्ड्या खुड्ड्याच्या ठिकाणून तुमची जर गाडी गेली तर जाताना येताना डॅमेज होण्याचे, पौधे डॅमेज होण्याची शक्यता. रॅकिंग Racking. म्हणजे ते ट्रान्सपोर्टेशनचा हा एक क्रिटिकल मुद्दा होऊ शकतो. कदाचित तुम्ही त्याच्यात स्ट्रॉंग असाल, कदाचित वीक असाल. भांडवल हा मुद्दा आहेच. भांडवल कसं आहे त्याचं, मॅनपॉवर हा सध्या महाराष्ट्रातला मोठा मुद्दा आहे की लोकसंख्या मोठी जास्ती असताना सुद्धा मॅनपॉवर हा सगळीकडे, म्हणजे इव्हन शेतीमध्ये सुद्धा हा कळीचा मुद्दा. माती उकरायला तयार नाही. होय होय. तर हा मॅनपॉवर हा मुद्दा आहे. काहींची स्ट्रेंथ, आता घरातली माणसं काम करणारी असतील तर मॅनपॉवर ही तुमची स्ट्रेंथ असेल, अन्यथा तुमची मॅनपॉवर ही विकनेस असू शकतो. अवजार जागा, अवजार आता ही आधुनिक जेवढी असतील तेवढं तुम्हाला श्रम कमी लागतात आणि ऑटोमेशन झालं तर त्याचा फायदा होतो. त्याच्यामध्ये मॅनपॉवरची कॉस्ट वाचते. जागा हा परत एक क्रिटिकल पॉइंट असतो की त्याचं भाडं, त्याचं लोकेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप कन्सिडर करायला लागतात. खतं बियाणं ओके तुम्ही मॅनेज करू शकता, हवामान चेंज नाही करू शकत परत की त्या हवामानात काय होत आहे काय नाही, हे तुमचा स्ट्रेंथ असू शकतो, विकनेसही असू शकतो. आता आपल्या किलो एकरमध्ये आहेत त्या तिकडे तळेगाव साईडला दिसतात. मार्केट हा अतिशय क्रिटिकल मुद्दा आहे. मार्केट असेल तरच तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकता. मार्केट स्ट्रॉंगच ठेवलं पाहिजे. मार्केट आपण मार्केट हा विषय नंतर तिसरा मुद्दा म्हणून घेणार आहोत आपण मॅप प्लॅनिंग मध्ये. रॉ मटेरियल्स हे सुद्धा त्याची अवेलेबिलिटी म्हणजे पाणी, बायोमास आणि माती हे महत्वाचं असतं. तर हे जे आयटम्स आहेत ही आपली आयदर स्ट्रेंथ असू शकते किंवा विकनेस असू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये हे आपण स्वतः जज केलं पाहिजे की आपली स्ट्रेंथ किती आणि विकनेस किती आहे. आणि ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स याचं सुद्धा पण तुम्ही कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. तर ऑपॉर्च्युनिटीज आपल्या इथे कसं आहे की नर्सरीमध्ये याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक ऑर्नामेंटल प्लांट्स असतात जे डेकोरेशनसाठी वगैरे वापरतात, आणि काही औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पतींचा एक प्रकार असू शकतो, आणि काही मास स्केलला लागणाऱ्या जी उत्पादनं असतात. आता त्याच्यासाठी पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर कधी कधी रिक्वायरमेंट्स असतात. आता याची मार्केट्स कुठे कुठे असतात. आता मुंबईला किंवा अशा ठिकाणी जिथे कंपन्यांची हेड ऑफिसेस वगैरे असतात तिथे डेकोरेटिव्ह प्लांट्स वगैरे यांना डिमांड असते. किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये तुळस सुद्धा अगदी 15 रुपयाला जाते. तर ह्या अशा संध्या आहेत, ह्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्याला मुंबई जवळ आहे ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. तर ह्या अशा संध्या आहेत. शिवाय सरकारी कधी कधी कामं असतात की बाबा साग लागवड करायचे, तर त्याचं सुद्धा ते काही काही ठिकाणी बाहेरच्या पार्टीजना प्लांटेशनसाठी देतात. तर अशा म्हणजे या संधी आपण बघायच्यात, त्या संधी हेरायच्यात आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करून पुढचं पाऊल टाकायचं. आता थ्रेट्स, धोके काय काय आहेत त्याच्यामध्ये. तर धोके असे असतात की तुमचं रोप तुम्ही पाणी घातल्यावर ते वाढत असतं, आणि वाढल्यानंतर एका म्हणजे फुलझाडांच्या बाबतीत सांगतो, एका ठराविक स्टेजला त्याला फुलाची कळी येते. कळी आल्यावर त्याला लगेच विक्री योग्य होतं ते, आणि ती कळी गळून गेली की त्याची विक्रीची किंमत त्याची कमी होते. तसंच तुळस तुमचे लावणीची सुरुवातीचे काही महिने ते एका ठराविक लिमिट पर्यंत तुम्ही ते त्याची किंमत चांगली येते. त्याच्यानंतर ते वाढायला लागतं, आणि जसजसं तुमचा माल तुमच्या नर्सरीतून बाहेर जात नाही तसतसं त्यांना पाणी घालणं, त्यांची देखभाल करणं याचा खर्च वाढत जातो. म्हणजे त्या प्लॅन्टची कॉस्ट वाढत जाते. जर ते वेळच्या वेळीच विकलं गेलं नाही तर त्याला काही अर्थ नसतो. मग नंतर तुम्ही ते 6 महिने पोचलं झाड, आणि जर किंमत 2 रुपये आली तर तुमचा ऑलरेडी पैसा लेबरमध्ये गेलेला असतो. तर अशा काही थ्रेट्स आहेत. आग,
नंतर हवामानाचे काही झाडांची मुळं असतात ना हा. त्यांना मुंग्या लागतात. काही झाडांच्या मुळांना आता फॉर एक्झाम्पल मोहाच्या बिया असतात, तर त्याला आहे ना, त्याला हे तुमचे खार असते ना, खार किंवा ते हा, हा, तुमचं हो. हे असते मुंगूस. माझ्यासाठी पण तेवढं काढून हो. तर मुंगूस मोहाच्या बियांचं रोपं खाऊन टाकतो सगळं. आणि म्हणजे प्राणी हा सुद्धा एक इफेक्ट असतो की प्राणी कुरतडू शकतात. हो. असे म्हणजे ह्या थ्रेड्स म्हणजे हे स्वॉट अनालिसिस करताना या आपल्या सगळ्या कुठे कुठे आपण स्ट्रॉंग आहोत, कुठे कुठे वीक आहोत, आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि आपल्याला थ्रेड्स काय, याचा पूर्ण अभ्यास करूनच तुम्हाला हे सगळं करायचं आहे. पैसा घालण्याच्या अगोदर एकदा पैसा तुमच्या खिशातून बाहेर गेला की तो येत नाही, हे 100% नेहमी ध्यानात ठेवा. नवीन उद्योजक करणाऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा हे जपायचं आहे. हा फार प्रेशियस गोष्ट आहे ती. आणि नुकतीच आपण शालेय शिक्षण किंवा कॉलेजमधून वगैरे बाहेर पडलो, तुम्ही नोकरीचा अनुभव घेतला असेल तर तुम्हाला पैशाची किंमत माहिती असते. नाहीतर कॉलेजमधून बाहेर पडताना तुम्हाला आईबाप देत असतात, तुम्हाला त्याची जास्ती जाणीव नसते. तर ही गोष्ट अशी आहे की गेली की येत नाही आपल्याकडे, तेव्हा खूप खूप काळजीपूर्वक वापरायची. तर हे झालं थोडंसं स्पॉट अनालिसिस आपण यांच्या दृष्टीने बघितलं, नर्सरीच्या दृष्टीने बघितलं. तुमचं काय अक्युपंक्चरचं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण असं एक हे करू शकतो, विचार करू शकतो की कशा रीतीने आपण आपलं स्ट्रेंथ आणि विकनेस आपली कशी असेल. तर तो एक आपण आपली स्ट्रेंथ किंवा विकनेस ते नेचर थेरपी त्या दृष्टीने आपण ते पण एक त्या व्यवसायाचं सुद्धा एक आपण उदाहरण घेऊ. काय काय म्हणजे आपल्या त्या व्यवसायाला लागणाऱ्या काय काय गोष्टी असतील. क्लिनिक स्पॉट, Oil. क्लिनिकचा स्पॉट. क्लिनिक Oil. प्राईम स्पॉट म्हणजे मेडिसिन्स काय असतील, ऑइल आणि औषधं. रिक्वायरमेंट त्याची हे सुया आणि मॅग्नेट्स. आणि टब वगैरे काय बाकी टूल्स असेल. गॅजेट टूल्स गॅजेट्स. टूल्स आणि नॉलेज सर्वात महत्वाचं आहे ना, नॉलेज आहे. नॉलेज शिवाय काही नाही. काय गरज नसते नॉलेजची, आणि स्किल्स. काय गरज नाही स्किल असं बरेच लोक म्हणतात. हा. नाही ह्याच्यामध्ये नाही. ह्याच्यामध्ये नॉलेज परफेक्टच पाहिजे. आणि ऍडव्हर्टायझिंग लोकांना कळणारच नाही लाईन. नाही, फक्त ही ॲडव्हर्टाईज मात्र ही नसावी, माउथ पब्लिसिटी असावी पेपरमध्ये. तुम्ही ही जी कुठली तुमची पद्धत असेल विशिष्ट काय माहिती नाही, युनानी आयुर्वेदिक मध्ये तर काय माहिती नाही, तर या व्यतिरिक्त दुसऱ्या काही पद्धती असतील तर त्याचा पण तुम्ही अंदाज ठेवला पाहिजे व्हेरी गुड. की कशा रीतीने आपलं आहे. म्हणजे एकच झापडबंद रीतीने आपण विचार नाही केला पाहिजे. आणि ऍडव्हर्टाइजमेंट हे एक खूप महत्वाचं साधन आहे. आणि विशेषतः या व्यवसायामध्ये तुम्हाला गरजेचं आहे की माउथ पब्लिसिटी आता कोणतरी बोललं ती फायद्याची ठरते. तेव्हा तुमचे काही पेशंट्स हेच तुमचं एक ऍडव्हर्टायझिंग माध्यम असतं, तेव्हा पेशंटना हे करणं संतुष्ट ठेवणं पाहिजे. त्याच्यासाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी मी एक सांगू शकतो की एक पेशंट म्हणून जेव्हा मी तुमच्या दारात येतो तेव्हा मला रांग लावायला कंटाळा येतो बरं का. तेव्हा तुम्ही बिल्ले द्यायची काहीतरी सिस्टीम ठेवा. काय हे सांगतो म्हणजे मला नाही, फार सुंदर आयडिया. आणि आला की कुठेतरी पाण्याचा ग्लास वगैरे असावा, टॉयलेट असणं तर चांगलं असतं. ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात की प्लेझंट ऍटमॉस्फिअरला त्या माणूस इझी बसू शकतो. बाबा इथे बसल्यावर कंटाळा नाही आला पाहिजे त्याला. तर अशा रीतीने त्या गोष्टी ह्या धरल्या पाहिजे. आता ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट या तुमच्या व्यवसायाला काय आहे. ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे आता अवेअरनेस वाढतोय जसं म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुमचा धंदा चालवा याच्यासाठी रोगराई वाढली पाहिजे, पण एक नक्की म्हणू शकतो की हा जो अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे समाजामध्ये. स्वतःच्या हेल्थबद्दल अवेअरनेस जेव्हा निर्माण होईल तर एक तऱ्हेने की तुमचं ऍडव्हर्टायझिंग पण होईल. बरोबर. म्हणून अवेअरनेस हा राहायला पाहिजे. अवेअरनेस ही तुमच्या दृष्टीने अपॉर्च्युनिटी. तेव्हा अवेअरनेसचे जे काही कार्यक्रम असतील ते तुम्ही सोडू नका. लोकांमध्ये पब्लिसिटी व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी वाटलं तुम्ही असे कुठे एखादं हे झालं, आता उद्या दादांनी परत इथे काही कार्यक्रम लावला
किंवा यांच्याकडे ही मंडळी येत जातात, तर दादांना सांगून बाबा इथे आम्ही एक आमचा बोर्ड लावतो, आमचा फोन नंबर आणि लोकेशन देतो, दादांना त्याचं थोडंसं द्या, 5-50 रुपये द्या की येणारा माणूस वाचेल, हा बाबा वैद्य हा आपल्या गावात आहे, त्याचा फोन नंबर हा आहे, की तुम्हाला इथे अशी माणसं खूप येतात. त्यामुळे हे एकतर याचं आणि कुठेतरी ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात ठेवा, की आपल्याला 2 पैसे मिळतात तर दुसऱ्यालाही 2 पैसे मिळाले पाहिजेत. तर ऑपॉर्च्युनिटीमध्ये हे हा फार महत्वाचा मुद्दा आहे की हे अजून ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, तुम्हाला काय वाटतं? पब्लिसिटी माझ्यामध्ये ही एकच ऑपॉर्च्युनिटी वाटते, याच्यामध्ये कारण गव्हर्नमेंट opportunity स्केलला म्हणजे तर काय काही माहिती आहे का? त्याच्यामध्ये समोरच्याला आपण जेव्हा चांगलं हे देतो तेव्हा आपली रिलेशन्स होतात. हो. आणि ह्या पर्सनल रिलेशन्स मधून तुम्हाला अनेक गोष्टी मिळतात, म्हणजे दरवेळी पैसा तुमचे किंवा patient हे व्यवसाय मिळतात चांगले. हा हो की त्यातून अधिक हे होऊ शकतं. आणि थ्रेट्स पण तुम्हाला तशा जास्ती नाहीत, कारण पण एक आहे कधी कधी मिसपब्लिसिटी होते. एखाद्या केस समजा फेल गेली तर मिसपब्लिसिटी होऊ शकते, किंवा एखादा ट्रेंड असा येतो की कधी कधी होमिओपॅथी म्हणजे होमिओपॅथी असं एकदम लाट येते, कधी कधी जबरदस्त पब्लिसिटी आहे त्याच्याकडे, आणि तो हे करतो काय चकमा वगैरे काय चमक वगैरे काढतो आणि मालिश करून बऱ्याच गोष्टी काढतो. तर अशी पब्लिसिटी त्याची झालेली आहे ऑलरेडी, परंतु बरेच लांबून लांबून माणसं येतात. तर अशा तऱ्हेचं काही स्पेशलाइज तुमचं झालं तर एक ही ऑपॉर्च्युनिटीज असतात, तर त्या तुम्ही ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. तर हा स्वॉट अनालिसिस हा प्रत्येक धंद्याचा एक मुख्य गाभा आहे. आणि स्वॉट अनालिसिस मी तर म्हणतो प्रत्येकाने आपल्या घरगुती जीवनात सुद्धा एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा हे अनालिसिस करून बघावं. नॉर्मली ह्याच सगळ्या गोष्टी असतात. घर आणि दार किंवा व्यवसाय हे काही फार मोठं नसतं, जीवन हाच एक व्यवसाय असतो. तर जीवनात सुद्धा स्वॉट अनालिसिसचा खूप फायदा होतो. आपल्याला आपल्या संधी काय आहेत, आपली स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, धोके काय आहेत, या 4 गोष्टींचा जर आपण व्यवस्थित स्टडी केला, शांतपणे स्टडी केला, तर आपल्याला त्यातून निश्चितच काही लाभ मिळतो. तर आता हा विषय आपला हा 2 नंबरचा विषय झालेला. कोणाला काही अजून प्रश्न असतील तर करून विचारा, नाहीतर मग आपण पुढे जाऊ, मॅपमध्ये जाऊ. हा बोला ना. नाही फार अतिशय चांगल्या शब्दांमध्ये यशाचं हे सूत्र आहे मॅप: मार्केटिंग, ऍडमिनिस्ट्रेशन आणि प्रोडक्शन. तर कुठे हे गेले का, नर्सरीवाले गेले? ठीक आहे. तर यशामध्ये सर्वात पहिला मोठा वाटा असतो, किंवा यशामध्ये सर्वात पहिली गोष्ट काय करायची असते तर ते मार्केटिंग. कारण ज्या धंद्याला मार्केट नाहीये तो धंदा करण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा मार्केट हे सगळ्याचं सूत्र आहे. त्याच्यानंतर आलं ऍडमिनिस्ट्रेशन. व्यवसायाच्या जागेचं, व्यवसायात असणाऱ्या माणसांचं, व्यवसायात असणाऱ्या पैशाचं, व्यवसायात असणाऱ्या अवजारांचं मॅनेजमेंट, हे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतं. हे याचं नियंत्रण, या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण, माणसं, मॅनपॉवर, भांडवल, हत्यारं, जागा यांचं नियंत्रण म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन. हे फार महत्वाचं असतं. आणि तिसरी गोष्ट उत्पादन असतं. उत्पादन कुठलंही असू द्या, आता नर्सरीवाल्यांचं पौधे हे उत्पादन असेल, तर तुमच्या बाबतीत, तुमच्या आयुर्वेदिक क्लिनिकच्या बाबतीत आपल्या क्लायंटची सेवा, म्हणजे हा बेसिकली सेवा उद्योग आहे तुमचा, आहे सर्व्हिस इंडस्ट्री. तर ती सेवा तुमची कशी होते. आता उत्पादन जिथे असतं तिथे ते उत्पादन, त्या क्वालिटीचं उत्पादन, आता समजा माझ्याकडे आता स्टॉक संपला, माझे पौधे संपले, मी दुसऱ्या नर्सरीवाल्याला फोन करून सांगतो, अरे तुझ्याकडे 50 रोपं असतील तर मला पाठवून दे. काय तुमच्या व्यवसायात हे चान्सेस कमी आहेत. कारण तुम्ही जेव्हा समजा तुमच्याकडे समजा 4 पेशंट जास्ती असेल, तुम्ही जास्तीत जास्त विचार केला पाहिजे, हे थांब उद्या येईल. काय तुम्ही त्याला दुसरीकडे पाठवू नका. कारण कसं असतं, शेवटी हा बिझनेसचा स्किल आहे. बिझनेसमध्ये तुम्ही तरी पण सहकार्य केलं, बाबा एखादा तुमचा समजा
यांच्या जवळ राहत असेल तुम्ही त्यांचं नाव रेफर करून देऊ शकता की बाबा जर तुम्ही यांच्याकडे जा तुम्हाला ते सोयीचं पडेल इथे येण्यापेक्षा. हे असं एकमेकांमध्ये पण कोऑर्डिनेशन ठेवून तुम्ही चांगल्या रीतीने हे करू शकता. आणि जर प्रोडक्शन हा फील्ड तुमच्या फील्डमध्ये नाही म्हणजे कारण तुमची सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे प्रोडक्शन येणार नाही, पण मार्केटिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन हा तुमच्या व्यवसायाचा हा गाभार आहे. ऍडमिनिस्ट्रेशन हे चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये प्लिझंटनेस असलं पाहिजे कारण माणसांशी संबंध आहे, रोग्यांशी संबंध आहे. त्यामुळे प्लिझंटनेस वरती थोडासा हे ठेवा. प्लिझंटनेस अगदी प्लॉश नाही करता आला तर एक रिमोट किंवा एक नॅचरल लुक असं एक देण्याचा प्रयत्न करा. आणि मार्केटिंगला खूप खूप महत्व द्या. आणि सर्वात आपण नेहमी पहिल्याच शब्दापासून सुरुवात केली तो पैसा म्हणजे जे मध्यंतरी एक सरकारी स्कीम होती पाणी अडवा पाणी जिरवा आणि पाणी मुरवा की वाढवा, तसा पैसा अडवा पैसा जिरवा आणि पैसा वाढवा हे मूलमंत्र ठेवा. आपण हे सगळा प्रपंच करतो हा सगळा पैशाशीच केंद्रित आहे, तिथे दुर्लक्ष होऊन देऊ नका. सगळी सोंग नाचवता येतील, पैशाचं सोंग नाचवता येत नाही, तेव्हा बी केअरफुल बी सेफ. Thank Thank you. सबसे बड़ा रुपया. एक प्रश्न असतील तर विचारू शकता. छान म्हणजे तुम्ही ज्या